हाय मैत्रिणींनो, माझ्या ह्या चॅनलची सुरुवात डाळबाटीने आणि रवा लाडूने मी केलेली होती. सो परत एकदा मी डाळबाटी केलेली आहे आणि ती सुद्धा 8 ते 10 लोकांच्या क्वांटिटीत. तर झालं असं की माझ्याकडे रमजानचे खूप सारे डबे आलेले आणि ते रिकामे द्यायचे नाहीत म्हणून मी ही डाळबाटी केलेली आहे. ती सुद्धा 8 ते 10 लोकांच्या क्वांटिटीत. तर व्हिडिओ सविस्तर बघूयात. त्यासाठी मी तुरीची, मुगाची आणि मसुरीची डाळ अर्धा किलो घेतलेली आहे आणि कुकरला लावलेली आहे. पण प्रत्येक वेळी काय करायचं आहे, त्याचा हा फेस काढून घ्यायचा आहे आणि नंतरच हळद आणि तेल टाकून झाकण लावायचं आहे. हा फेस अजिबात डाळीवर ठेवायचा नाही. प्रत्येक वेळी कुकर लावताना एवढी काळजी घ्यायची आहे की फेस नाही राहिला पाहिजे. आणि इकडे मी 1.5 किलो रवा घेतलेला आहे. रवा बारीक घेतलेला आहे. आता ह्याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि जिरं घालायचं आहे मोठे 2 चमचे आणि ओवा हातावर रगडून घेतलेला आहे मी, तो टाकायचा आणि अर्धा चमचा सोडा टाकायचा आहे खायचा. तुम्ही बेकिंग सोडा टाकला तरीसुद्धा चालेल. आणि मोठी एक पळी भरून कडकडतं तेल टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने ते हलवून घ्यायचं आहे, म्हणजे हाताला पोळणार नाही. थंड झाल्यानंतर मग सर्व चोळून घ्यायचा आहे रवा असा मुटका होईपर्यंत आणि पाणी घालून मळायचं आहे. ही डाळबाटी एवढी सोपी आहे. साधारणतः 1.5 किलो रवा आणि अर्धा किलो डाळी घेतलेत मी मिक्स. तर हे आता पाणी घालून मळायचं आहे आणि पातळच मळायचं आहे, दाटसर मळायचं नाही, म्हणजे रवा फुलतो एकदम. आता हा मोठासा गोळा करायचा आहे पातळ मळून. बघू शकताय तुम्ही, थोडंच पाणी घालून मळायचं आहे, एकदम अजिबात टाकायचं नाही आहे. आणि बघा आता ह्याचा गोळा पातळसाच गोळा केलेला आहे मी. आणि आता ह्याला तेल लावायचं वरून आणि ह्याला ओला कपडा झाकून ठेवायचा आहे. एक कापड ओलं करायचं आणि त्याच्यावरती झाकून ठेवायचं, म्हणजे रवा बऱ्यापैकी फुलतो. आता हा रवा फुलतोय तोपर्यंत कुकर झालेला आहे. आता मी सांबर करायची तयारी करत आहे. याच्यासाठी 3-4 टोमॅटो घेतलेत, 3-4 कांदे घेतलेत आणि ते उभे कापून घ्यायचेत. बाकी दुसरं काही ह्याच्यात टाकायचं नाही आहे. फक्त कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर असं टाकून घ्यायचं आहे. हे उभं पातळ काप चिरून घ्यायचेत. अगदी साधी सोपी ही डाळबाटी आहे आणि बाट्यासुद्धा एकदम फुलतात. अशा पद्धतीने जर तुम्ही रवा मळला तर. आणि ह्याच्यात तुम्ही गहू पीठसुद्धा मिक्स करू शकताय, पण मी फक्त रवा टाकलेला आहे. आता ह्याची सगळी तयारी, हे चिरून झालेलं आहे कांदा आणि टोमॅटो. आता फोडणी करायची आहे. जिरी मोहरी टाकून घ्यायची आहे. ती तडतडायला लागली का हे दोन्ही टाकून घ्यायचं आहे त्याच्यात. साधी सोपी करायला. आणि हे विगरण्यासाठी टोमॅटो आणि कांदा मीठ घालायचं आहे त्याच्यात आणि झाकून ठेवायचे. आता बघा, हा मी स्टोअर केलेला कढीपत्ता 10 ते 15-20 दिवस राहतो. मळ्यातून आणल्यानंतर मी अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवत असते. आता कढीपत्ता पण टाकून घ्यायचा, म्हणजे त्याचं सर्व टेस्ट त्याच्यात उतरते तेलात. आता गरम पाणी डाळीत टाकून डाळ घोटून घ्यायची एकदा. तोपर्यंत कांदा टोमॅटो विगरलेला आहे. आता मी इडली पात्र घेतलेले आणि त्याच्या सर्व पात्रांना आतल्या तेल लावून घ्यायचे आणि हे गोळे असे करायचे की आतून पोकळ राहावेत, असे गोळे करायचेत, म्हणजे आतून हवा राहते त्याच्यात आणि आपल्या बाट्या एकदम फुलतात, आतून पोकळ राहतात. आता हे एक कुकर लावून झालेला आहे आणि सांबर तयार करायला चालू आहे मी. सांबर मसाल्याची 2 पाकिटं टाकलेली आहेत. हळद, लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. अजून चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि डाळ घोटलेली ओतून घ्यायची आहे. पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे. आणि ही बघा कोथिंबीर मी सुकवायला ठेवलेली, म्हणजे ज्यावेळी स्वस्त मिळायची त्यावेळी, कारण उन्हाळ्यात मिळत नाही. ही हवेला, म्हणजे घरात सावलीला सुकवून ठेवायची, पॅक करून ठेवायची एका कॅरी बॅगमध्ये.
आणि नंतर उन्हाळाभर वापरायची. आता ह्या गोळे उकडून निघालेले आहेत बऱ्यापैकी आणि हे आतून एकदम पोकळ झालेले आहेत. आता हे थंड होईपर्यंत, चिरून होईपर्यंत आपण तेल गरम करून करायला ठेवायचे. आणि हे बघा गोळे आतून एकदम पोकळ आहेत. ते मला व्यवस्थित दाखवता आलं नाही, पण गोळे एकदम आतून पोकळ झालेले आहेत. आता हे सर्व चिरून घ्यायचं आहे आणि बघू शकताय तुम्ही आतून किती लेयर पडलेले आहेत. एकदम खरपूस अशा तळल्यानंतर ह्या बाट्या होतात. एवढ्या आतून पोकळ झालेल्या आहेत, छान लेयर पडलेले आहेत त्याला. आता एका गोळ्याचे 8 तुकडे असं सगळे गोळे करून घ्यायचे आणि हे व्यवस्थित तळून घ्यायचे. तुम्हीसुद्धा जास्त क्वांटिटीत जर करणार असाल तर अशा पद्धतीने करा. एकदम साधी सोपी रेसिपी आहे, करायलासुद्धा काहीसुद्धा अवघड नाही आहे, खायला तेवढीच टेस्टी लागते. आणि आपण इडली, डोसे, उत्तप्पा हे तर सारखं बनवतच असतो, पण ही डिश आमच्यात तर एवढी आवडती. आणि जेवढ्यांनी मला डबे दिले होते रमजानचे त्यांनासुद्धा ही बाटी दरवर्षी खूप आवडते. मी त्यांनासुद्धा देतच असते करून. तर बघू शकताय बाट्या एकदम छान झालेल्या आहेत, कुरकुरीत झालेल्या आहेत. बघू शकताय कशा फुटतात ती. तर तुम्हीसुद्धा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.